150-200. हे 150 रुपये. तुम्ही कुठल्या पिंपळगाव. राम राम. शोभा काळे ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज कुठलाच घरचा ब्लॉग घेतलेला नाही. आज आपल्याला जायचे नांदुरी मधमेश्वरला शंकराचं दर्शन करायला. तर कवाचं बसली, चला निघालो. वैशूच्या सासूबाईला, वैशूला पण घ्यायचं आहे, त्या तिथं थांबले त्यांच्या घराजवळ. तर मैत्रिणींना चला मला जायचंच होतं. मग वैशूला म्हटलं येते का, तुझ्या सासूबाईला पण विचार. मी पण पहिल्यांदाच चालले नांदुरी मधमेश्वरला. बघू आता कसं येतात. गावतवाडीच्या पुढे कल्लोणवाडीत निघत. लोणवाडी देवाला जर बोलवायचं असेल ना तर अचानक निघतं माणूस. मैत्रिणीनं मी पण पहिल्यांदाच आलेली आहे, इकडचं काहीच माहीत नाही. मी जेवण वगैरे केलेलं नव्हतं ना, मग मला खूप भूक लागली होती. आम्ही आधी जत्रेला गेलो, जत्रातून पुन्हा इकडं आलो. दीपकचा फोन आला, म्हणे आई जाऊन नांदुरी मधमेश्वरला ये. तर इथं जेवण तर आधी आता इथं शनीचं दर्शन घेऊया. शनी समोरून नाही घेऊ कधी पण लागून जाऊ जाऊ म्हणल्यानं जाणं होत नाही. मैत्रीण हे जुन्या काळाचे मंदिर बघा किती छान, इतकं मस्त वातावरण होतं. आता चला आपण शंकराचं दर्शन घेऊ. आता शंकराच्या मंदिरात जाऊ, बघू. आपण पहिल्यांदा आल्यामुळं काहीच ह्याच्या पहिले मैत्रिणींनी मग एवढा वेळ काढून कधीच कुठं गेले नाही, पण आता योग आले. ह्या बघा शंकराच्या पिंडीवर तुम्हाला मी दाखवते, सापाचा पूर्ण येडा आहे. इथं नागाचं तोंड बघा. प्रत्येक शंकराच्या पिंडीवर नागाचं तोंड असं वरती राहतं. ह्या नागाचं तोंड आपण शंकराच्या पिंडीला पाणी घालतो ना, त्या साईडला जातं ना, त्या साईडला नागाचं तोंड आहे. तर मला ते नागाचं तोंड बघितलं ना तर असं जिवंत नाग असल्यासारखंच वाटलं. चला आता आपण निघालो पक्षी पालनकडं. दीपकचा फोन आला, म्हणे आई तिथं जवळच पक्षी पालन आहे, तशीच तिकडं गेलीस तर जाऊन ये. तर इथं मला ना रस्त्यात मासे दिसले नांदुरी मधमेश्वर नदीचे. तर खूप मोठे मोठे मासे होते. मी पुढं गेले, पुढून परत मागा आता आलो मध्ये गेटच्या. तर बघू आता इथं आपण पहिल्यानं आल्यामुळे मला बी काही माहीत नाही आहे. तर चला ठीक आहे, बघू आता इथं काय काय आहे. आता चला आपण आलो इथं पक्षी पालन. आता इथं लई प्रकारचे पक्षी पालन आहे म्हणा, मला पण माहीत नव्हतं, पण दीपकने सांगितलं होतं आई जाऊन ये. तर बघू आता इथं आपण आलो आहे. इथं तिकीट घर दिसायला लागलं आहे. तर विचारपूस करू कुठं आहे पक्षी पालन, इथून किती लांब आहे, किती वेळ लागन. तर मग नंतर बघू, आपण जमलं तर जाऊ, नाही तर मग नंतर पुढच्या वेळेस कधी जाऊ. पण इथलं वातावरण इतकं, निसर्ग इतका छान आहे मैत्रिणींनो. आपलं मन प्रसन्न व्हायसारखं आहे. आपलं माइंड फ्रेश करायचं असेल, आपल्या पोरासोरांना इथं घेऊन या फॅमिलीबरोबर. मस्त डबे वगैरे बांधून जेवण करा. इथं येऊन इतकं छान असं वाटायला लागलं इथंच बसून राहावं. तर चला आता इथं ना तिकीट घर आहे, विचारू आपण आता इथं तिकीट किती आहे, किती टाईम लागेल आपल्याला पक्षी बघायला. तर इथं आहे 70 रुपये तिकीट आहे बघायचं. आणि इथून अर्धा किलोमीटर आहे पक्षी पालनचं. तर आम्ही काही गेलो नाही, दुसऱ्या वेळेस आपण जाऊ. तर इथं बघा हे पक्षी वाटतं असे सगळ्या प्रकारचे पक्षी. खरंच खूप बघायसारखं आहे, बसायसारखं शांत मस्त वातावरण. आता मी तुम्हाला काय सांगू, पण हे बघा इकडं जावं लागतं. इथून पुढं जायचे आपल्याला अर्धा किलोमीटर पक्षी पालन बघायला. पण आम्हाला ना उशीर झाला होता, कारण आम्ही आधी जत्रेला गेलो, जत्रेच्या तिथून निघालो. मग इकडं आम्हाला खूप टाईम झाला होता आणि अजून आपल्याला मंदिरात जायचं दर्शन घ्यायला. त्याच्यानंतर आपल्याला जायचं हळदी कुंकाला. तर मग उशीर झाल्यामुळे आम्ही काही गेलो नाही. आणि ह्याला पण चालता येत नव्हतं. वैशू पण म्हणे मग नको आहे, मला कंटाळा आलेला आहे. तर मग म्हटलं आता मी एकटी कुठं जाऊ, मग त्याच्यामुळं ना आम्ही गेलो नाही. पण बघा इथलं वातावरण कसं आहे. इथं दिवसभर येऊन जरी बसलं ना तर इतकं छान वाटायला लागले. आता मी तुम्हाला काय सांगू, मी पण पहिल्यांदाच आलेली, पण मी नंतर कधी येईन, वेळ काढून येईन. कारण आता माझ्याकडे वेळ नव्हता ना. तर हे असं मस्त छान मन प्रसन्न झालं माझं, मला खूप चांगलं पण वाटलं. तर तुम्ही पण नक्की इकडे वेळ काढून या. मी पण पहिल्यांदाच आलेली, पण मला पण माहिती नव्हतं. पण आता चला ठीक आहे, आता आपण जाऊ महादेवाच्या दर्शनाला. चला निघालो आता आपण पाण्यातल्या शंकराचं मंदिर बघायला. बघू आता तिथं गेल्यावर कळलं आपल्याला कसं येतं ते. इथं काय दिसलं बघा, चला बघू आपण काय येतं. ह्या मशिनरी येतात मोठ्या मोठ्या, या कशाच्या आहे. तर इथं होती एक खडी तयार. आता हे डोंगराचा भाग असल्यामुळं, खडकाचा भाग असल्यामुळं मग आता इथं खडी तयार होत असन, अजून काही भरपूर काही तयार होत असन. तर बघायला किती छान वाटतं ते. आता ही नदी आहे, नदी म्हणा, मोठी गंगा म्हणा, खूप मोठं पात्र आहे. मग इथं ना 2 महिने पाणी राहतं पावसाळ्यामध्ये, त्याच्यामुळं इकडं ना 2 महिने त्या शंकराचं दर्शन होत नाही. आणि एकच शंकराची पिंड आहे, पण ते दोघांच्या काळातली. एक पहिली बघितलेली ती रामाच्या काळातली आहे आणि ही शिवाजी छत्रपतीच्या काळातली. खूप लांब आहे मध्ये त्या नदीपासून, पण खूप. आता तुम्हाला मी काय सांगू बघा, आता हे मुरुम आहे, खडक आहे, तरी त्याच्यामध्ये हे असं पाणी आहे. आणि खरं सरळ जंगलच आहे, सरळ मुरुम, खडकं, दगडं. तर खूप चांगलं बघायला असं वाटतं. आणि इकडं कोणीच नव्हतं, फक्त आम्ही होतं. आमच्या मागून 2-3 गाड्या येत होत्या.
आता हे सगळे बाया माणसं दिसायलेत ना, तर ह्यांची 10 दिवसाची ट्रिप. तर ती ट्रिप ना त्यांची धुळ्याकडची येते. ते 10 दिवस देव करणार आहे. आता मी तुम्हाला हे नदीचं पाणी दाखवते. पूर्ण हे शंकराच्या मंदिराला पाण्याचा येडा आहे. त्याच्यामुळं म्हणते तर शंकराचं पाण्यातलं मंदिर, तर त्याच्यामुळे 2 महिने इथलं दर्शन होत नाही. आता जाऊ दर्शनाला. तुम्ही पण आला नसताना इकडं तर नक्की या. इथं खूप चांगलं आहे, खूप बघायसारखं आहे. तर ते लोक ना जास्त होते ना, बाया पण जास्त होत्या, माणसं पण होते. मग त्याला आम्ही म्हणलो आम्हाला ना, आम्ही तिघच जण आहे, तिघीच जण आहेत, आम्हाला ना दर्शन घेऊ द्या. तर बघा आता इथं महादेवाची पिंड सेम तशीच आहे, आपण पहिले घेतलेलं दर्शन. आणि हे सापाचा येडा पण तसंच आहे, सापाचं तोंड पण तसंच आहे. तर दोन्ही एकच आहे, पण दोघाच्या काळातले आहे. तर बघू शकता. तर चला, झाले खूप छान दर्शनं झाले, मस्त काहीतरी थोडंसं नवीन बघायला पण भेटलं मला, पण थोडंसं तुम्हाला पण बघायला भेटलं. बघा आता इथं किती भारी आहे, तुम्हाला मी दाखवलं सगळं, डोंगर पाणीच पाणी, मस्त. तर चला आता आपण थोडं पुढं जायचं आहे आपल्याला, तिकडे बघू काय आहे इथं. आता तिकडे बघू काय आहे. तर नदीच्या कडीला कोणता देव आहे त्यांचं पण दर्शन घेऊ त्या देवाचं. असं कुठं ना नदीच्या कडीला डांगरातून जायचं म्हटलं का खडकातून खूप टाईम लागतं. आणि मग त्याच्यामुळं ना सकाळी लवकर निघावं लागतं. सकाळी आलं का खूप छान होतं दर्शन वगैरे. पण आम्हाला उशीर झाला होता. तर ठीक आहे, नंतर कधी परत एकदा येऊ, अजून तुम्हाला राहिल्याला दाखवते काही. तर बघा आता इथं पाणी किती, सगळं पाणीच पाणी आहे, सगळा येडा पाण्यात. आता तुम्हाला दाखवते मी. बघा सगळीकडून पाणीच पाणी आहे, एवढं खडक आहे तरी नितळ छान पाणी आहे असं. पण आमच्याकडे टाईम नव्हता, मी तुम्हाला पाण्याच्या कडेला जाऊन पण दाखवलं असतं, पण खूप उशीर झालेला होता, 4 वाजून गेलेले होते आम्हाला तिथंच. आता हे मंदिर आहे बघा, हे आम्ही दर्शन करून इकडं खाली आलो. हे शंकराचं मंदिर आहे. मग पावसाळ्याचं कसं आहे, पूर्ण पाण्याचा येडा येत असं या मंदिराला, म्हणून मग 2 महिने इकडं दर्शनाला एंट्री नसतं. निघालो आता आम्ही, एक ठिकाणचं आमचं दर्शन राहून गेलं, नंतर येऊ कधी वेळ भेटला तर. टाईम कमी असल्यामुळं मी गेले नाही तिकडं दर्शनाला. अजून एक पाण्यातला देव आहे आणि तिथं काहीतरी ज्याला लेकरू बाळ आहे ना असं ते सांगू लागले लोक. तर तिथं ना ते लोक सांगू लागले आसरा आहे, आसरा मसुबा, त्या आसराला जर काही नवस बोलला का लेकरू बाळ होऊ द्या काही तर होतंय म्हण. तर बघा आता इथं हे किती खडक आहे, त्या खडकात बघा पाणी किती साचलेलं आहे. तर खूप चांगलं वाटलं. तुम्ही पण नक्की या, इथं थोडंसं एन्जॉय करा. बघा आम्ही पण असं वाटायचं इथून बाहेर निघूच नाही. तर चला आलो आपण खडकाच्या डोंगराच्या नदीच्या बाहेर तिथल्या. माझ्याकडे जर टाईम असताना तर मी तुम्हाला भरपूर अजून काही दाखवलं असतं, खूप दाखवायसारखं होतं, नंतर कधी दाखवल. तर निफाडचा बाजार बघा भाजीपाल्याचा, मला भाजीपाला घ्यायचा होता पण टाईम नसल्यामुळे घेतला नाही भाजी. आता आम्ही उतरलो, आता आम्ही चाललो एक ठिकाणी हळदी कुंकाला, अशात उतरलो ना असंच चाललो आहे, विषयाने अवतार झाले. आणि आता नंतर त्याच्यानंतर परत अजून एक ठिकाणी जायचे, आणि त्याच्यानंतर परत अजून एक ठिकाणी जायचे, 3 ठिकाणी जायचे आम्हाला हळदी कुंकाला. सगळ्या नटून खेटून आलेल्या होत्या आणि आम्ही दिवसभर बाहेर गेलेलो होतो, त्याच्यामुळे आमचे अवतार खराब झालेले होते, आम्हाला कसं तरी वाटायचं. अजून एका ठिकाणी हळदी कुंकाला जायचे मैत्रिणींना, 3 ठिकाणी हळदी कुंकू होतं. मग 2 ठिकाणी तर तशाच अवतारात गेलो आम्ही. आणि मग घरी आले, मी थोडंसं चेंज केलं, मला न बरंच वाटाणं गेलं त्या साडीवर. मग त्यांना म्हटलं तुम्ही पण साडी नेसा येईन बाईला, तर त्या म्हणे नको आता जाऊ द्या, तशाच अवतारात काही होत नाही.
संक्रांत आली का सगळीकडे हळदी कुंकाचा कार्यक्रमाचा आनंदीचा आनंद. मैत्रिणींनो 15 दिवस कुठं जाते तर काही कळत नाही. तर चला ठीक आहे, आता मी दुकानामध्ये आले. दुकानामध्ये ना फ्रीज खाली दिसलं मला. उद्या परत आपल्याला दिवसभर बाहेर जायचं आहे, 250 किलोमीटर जाऊन परत यायचे संध्याकाळी. तर म्हटलं आता फ्रीजमध्ये माल नव्हता काहीच, तर माल लावून देऊ म्हटलं. उद्याचा टापण टिपण लावून देऊ, कारण उद्या दिवसभर नसल्यामुळं पूर्ण खालीच फ्रीज होते, मग तसेच राहिले असते. तर 9:30 वाजेपर्यंत मग मी दुकानातच होते, दुकानातच काम करीत होते जसं आलं तसं. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या व्हिडिओवर नवीन जर असताना तर तुम्ही पण माझे व्हिडिओ बघत जा. सबस्क्राईब ज्यांनी केले त्यांचे लाख लाख धन्यवाद मानते, ज्यांनी नाही केले त्यांचे बी लाख लाख धन्यवाद मानते. भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. शुभरात्री सगळ्यांना.